HMPVच्या केसेस भारतामध्ये आढळायला सुरुवात झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये पडझड झाली आहे। सेन्सेक्स 1000 अंशांनी गडगडलेला आहे। निफ्टी सुद्धा 345 हून अधिक अंकांनी खाली आलाय। सोबतच परकीय गुंतवणूकदारांकडून सुद्धा समभागांची विक्री सुरू झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया अभिषेक मुठाळे यांच्याकडनं। अभिषेक, कुठेतरी गेल्या पॅन्डेमिकच्या धक्क्यातनं आपण सावरत नाही आहोत, तोच पुन्हा एकदा अशा पद्धतीचा रोग येतो का काय अशी भीती कुठेतरी शेअर बाजारासकट सगळ्या देशालाच वाटते असं चित्रातनं दिसतंय। काय कारण सांगशील या सगळ्या सेन्सेक्सच्या खालावण्याला? नक्कीच एकूणच जो मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपण कोविडमध्ये पाहिलेला होता तशाच प्रकारची पुन्हा एकदा भीती अनेक गुंतवणूकदारांना वाटते आणि त्यामुळेच HMPV जो याच्या केसेस आहेत त्या आढळल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात पडझड ही लगेच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पाहायला मिळते आहे। सध्याला सेन्सेक्स हा पाहायचा तर 1000 हून अधिक अंकांना गडगडला आहे। दुसरीकडे निफ्टी देखील साधारणपणे 350 अंकांहून खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसात पाहायचं तर परकीय गुंतवणूकदारांकडून देखील हात आखडता घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात आपल्याला समभागांची विक्री होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जी इम्पोर्ट ड्युटी आहे तेलावरची ती देखील सरकारकडून वाढवण्यात आल्यामुळे एकूण जे तेलाच्या काही समभाग आहेत त्याच्यामध्ये देखील पडझड आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळत आहे। येत्या काही दिवसात जर का पाहायचं तर आता PSU बँक्स असेल, रिअल इस्टेट असेल, असे काही क्षेत्रातले जे समभाग आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार हे गुंतवणूक करताना आपल्याला पाहायला मिळत असतात। मात्र सध्याला मोठ्या प्रमाणात या क्षेत्रांमधल्या समभागात देखील विक्री आपल्याला होताना दिसते। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। हा सगळा जो प्रकार आहे पडझडीचा तो तात्पुरता असेल आणि यातनं पुन्हा एकदा बाजार लवकर सावरेल अशी आपण आशा करूया आणि HMPVचा जो धोका आहे तो सुद्धा टळेल अशी आशा करूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।